हॅलो स्टुडंट, तर आता बाळांनो पाठीमागच्या लेक्चरला आपण ॲटॉमिक मास म्हणजे काय हे आपण छानपैकी टर्म शिकलेलो आहोत. ॲटॉमिक मास म्हणजे नेमकं ॲटॉमिक मास कशाला म्हणायचं हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. जे ॲटमचं असणारं जे मास आहे ते मास आपण रिलेटिव्ह मास C12च्या याच्यानुसार आपण ते मास घेतो. हे तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चरला छानपैकी सांगितलेलं आहे. म्हणजे ॲटॉमिक मास ही टर्म क्लिअर झाली. ओके, एलिमेंटमध्ये असणारे ॲटम्स त्याचं असणारं मास दॅट इज ॲटॉमिक मास असं आपण त्याला म्हणतो. आता याच्यानंतर पुढची टर्म येते ते म्हणजे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ॲव्हरेज ॲटॉमिक मास कशाला म्हणायचं किंवा ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायची गरज का भासली तर बाळांनो मेनी नॅचरल ऑकरिंग सबस्टन्स ऑर एलिमेंट्स एक्झिस्ट ॲज ए मिक्सचर. हे तुम्हाला माहिती आहे, जे आपल्याला निसर्गातून जे एलिमेंट्स आपल्याला मिळत आहेत ते एलिमेंट्स डायरेक्ट आपल्याला एलिमेंट असा प्युअरली एलिमेंट मिळतोय का एकच मिळत नाही. ओके, ते कसे असतात मिक्स स्वरूपामध्ये असतात आणि त्याच्यामधून आपण काय करतो नंतर केमिकल सेपरेशन वगैरे करून ते एलिमेंट आपण काय करतो सेपरेट करतो. मग ते जे मिक्सचर असतात त्या मिक्सचरमध्ये वन ऑर मोर आयसोटोप्स ऑफ देअर रिलेटिव्ह एलिमेंट. ते जे एलिमेंट आपण घेतोय त्याच्यामध्ये सुद्धा फक्त कार्बन, समजा फॉर एक्झाम्पल आपण कार्बन जर घेतला तर तो कार्बन एकटाच कार्बन आपल्याला मिळतोय का नाही मिळत. ओके, म्हणजे त्या कार्बनच्या असणाऱ्या सुद्धा आणखी काय आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आयसोटोप्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फक्त एकटाच कार्बन असता तर त्याचं स्पेसिफिक आपण ॲटॉमिक मास हे आपण सांगितलं असतं. पण कार्बनमध्येच पुन्हा आणखीन तीन वेगवेगळ्या जाती म्हणून आहे का नाही, किंवा त्याचेच प्ररूपे असं आपण म्हणतो आयसोटोप्स. ओके, मग त्याचे आयसोटोप्स आहेत तीन, C12, C13, C14 असे तीन काय आहेत त्याचे असणारे आयसोटोप्स आहेत. ओके, मग याच्यातल्या नेमका कोणाचा घ्यायचा आहे का नाही ॲटॉमिक मास नेमकं कोणाचं कन्सिडर करायचं असा प्रश्न पडतो. मग नंतर प्रश्न येतो की फक्त काल सांगितल्याप्रमाणे त्याचा असणारा अबंडन्स आहे का नाही, या तिन्हीतल्या एकाच घेऊन चालतोय का नाही चालत. मग काय करायचं याचा असणार काय करायचं ॲव्हरेज काढायचं. याच्या असणाऱ्या ॲटॉमिक मासचं काय करायचं ॲव्हरेज काढायचं. फक्त ॲटॉमिक मासचंच ॲव्हरेज काढून चालेल का नाही चालणार. काय करावं लागेल त्या ठिकाणी तर त्याचा असणारा जो अबंडन्स आहे, अबंडन्स मीन्स उपलब्धता आहे का नाही, अबंडन्स मीन्स उपलब्ध, तो निसर्गातून किती प्रमाणात आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये मिळतोय ते पाहावं लागेल आणि त्याच्यानुसार मग काय करावं लागणार याचा असणारा आपल्याला ॲव्हरेज काढावं लागणार आहे का नाही. आपण गाडीचा ॲव्हरेज काढतो आहे का नाही, ॲव्हरेज सरासरी, थोडक्यात सरासरी किती ॲव्हरेज पडलं किंवा सरासरी ॲव्हरेज म्हणजे काय करतो आपण समजा 3-4 रिडिंग आले. आता केमिस्ट्रीच्या जर भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही टायट्रेशन केलं असेल नसेल, आता तुमची नवीन बॅच आहे, तुम्हाला काय टायट्रेशन तुम्हाला तुमच्या नशिबातच नाही का नाही लॅबकडे जायचं, तुम्ही काय लॅबकडे फिरकलेला नाही आहे का नाही, तुमचा 11वीत आला आणि लॉकडाऊन चालूच आहे त्याच्यामुळे तुम्ही लॅबकडे गेलेला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आता ते टायट्रेशनचं एक्झाम्पल सांगून पण फायदा नाही. तरी पण सांगतो काय करतो आपण ज्यावेळेस एखाद्या याचं टायट्रेशन आपण सबस्टन्स किंवा एखाद्या सॅम्पलचं आपण टायट्रेशन करतो त्यावेळेस काय करतो 3 रिडिंग आपण त्या ठिकाणी घेतो, फायनल, इनिशियल आणि डिफरन्स असे 3 रिडिंग घेतो. 3 रिडिंग घेतल्यानंतर काय करतो त्याचा कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग त्या ठिकाणी काढतो. म्हणजेच काय करतो फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा 3 रिडिंग घेतो फायनल, इनिशियल, डिफरन्समध्ये आणि त्या 1, 2, 3 रिडिंगचा काय करतो मीन काढतो. मीन आहे का नाही कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग असा म्हणतो. CBR आपण लास्टला काढतो. 3 रिडिंगची बेरीज करतो आणि त्याला 3 भागतो. म्हणजेच काय केलं या ठिकाणी सुद्धा ॲव्हरेजच काढलं, ॲव्हरेज त्या ठिकाणी किती येते. तशाच पद्धतीनं काय असतं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके, ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजेच नेमकं काय असतं तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास जर सांगायचं झालं तर आपण काय करतो त्या ठिकाणी जे आयसोटोप्स आहेत डिफरंट ॲटॉमिक मासेसचे ते आणि त्याचा असणारा अबंडन्स या सगळ्यांचं काय करतो आपण रिलेटिव्हली ॲव्हरेज त्या ठिकाणी फाइंड आउट करतो. ओके, आता ॲव्हरेज तुम्हाला कसं काढायचं हे तर तुम्हाला माहीत आहे, मीन आपण काढतो त्या पद्धतीनं काय केलं जातं ॲव्हरेज त्या ठिकाणी काढलं जातं आणि त्यालाच आपण काय म्हणतो ॲव्हरेज ॲटॉमिक मास असं म्हणतो. ओके, मग याचं जर एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचं झालं आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास ॲक्च्युली ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं असतंय आता कार्बनचंच तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते आपण बघूया. आता कार्बनचं आता तुम्ही म्हणणार कार्बनचं
ॲटॉमिक मास किती आहे का ना, म्हणजे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मग काय करायचे, त्याचे असणारे आयसोटोप्स पहिल्यांदा घ्यायचे. घ्या मग आयसोटोप्स कोणकोणते आहेत. आयसोटोप म्हणा किंवा आयसोटोप्स म्हणा चालतंय का नाही, आयसोटोप म्हटलं तरी सुद्धा चालतंय. C13, C14, C15. ओके, हे 3 काय आहेत, सॉरी C12, C30 आणि C14 असे आहेत. C12, 13 आणि 14 असे 3 आयसोटोप्स कार्बनचे आहेत. मग त्याचा आता असणारा ॲटॉमिक मासेस ऑफ देअर पर्टिक्युलर आयसोटोप्स. ओके, ॲटॉमिक मास ऑफ पर्टिक्युलर आयसोटोप्स. ॲटॉमिक मासचं युनिट काय रे बाळांनो, काल आपण शिकलोय स्मॉल यू किंवा डाल्टन DA सुद्धा म्हणतो, पण आपण आता काय वापरतोय, यू वापरतोय. ओके, लक्षात आहे. युनिफाईड युनिट अगोदर वापरायचे, पण आता ते काय केलं, रिप्लेस केलं आणि त्याच्याऐवजी आपण काय करतो, फक्त यू. ओके, यू फॉर ॲटॉमिक मास. आपण युनायटेड आहे का नाही, युनिफाईड मास असं आपण त्याला म्हणतो, युनिफाईड. ओके, दॅट इज यू और डाल्टन्स DA असं आपण रेफर करतो ॲटॉमिक मासला. आणि त्याचा असणारा अबंडन्स ऑफ देअर पर्टिक्युलर ॲटम. मग आता हे जे आयसोटोप्स आहेत C12, C13 आणि C14 कार्बनचे, याचा असणारे ॲटॉमिक मासेस आपल्याला माहिती आहेत. ॲटॉमिक मास ऑफ C12 किती आहे, ॲटॉमिक मास 12.00. जो C13 आहे त्याचा असणारा ॲटॉमिक मास किती आहे, 13. ओके, 13.00 म्हणा किंवा 13.00335 असं हे लिहिलं तरी सुद्धा चालते. आणि त्याच्यानंतर आहे C14, त्याचं किती आहे 14 प्लस 0. त्याच्या पुढं आणखी 317 आहे, लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते, लिहू 317. हे झालं त्याचा असणारा ॲटॉमिक मास ऑफ पर्टिक्युलर आयसोटोप्स C12, 30 अँड 14. मग आता याच्यामध्ये बाळांनो त्याचा असणारा जो अबंडन्स आहे, अबंडन्स म्हणजे काय, त्याची असणारी प्रमाण, उपलब्धता, निसर्गातून किती प्रमाणामध्ये तो आपल्याला आयसोटोप्स हा जो आहे कार्बनचा तो मिळतोय ते. मग जो आपला C12 आहे, हा C12 जास्त प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध असतो. त्याचं प्रमाण किती आहे, 98.892% मध्ये बरं का बाळांनो, पर्सेंट 98.89% एवढ्या प्रमाणामध्ये काय तो आपल्याला आयसोटोप्स त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर C13 हा जो आहे हा खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी निसर्गामधून उपलब्ध होतो. त्याचं प्रमाण आहे 1.108%, 1.108 एवढ्या प्रमाणामध्ये तो मिळतो. आणि जो C14 आहे तो 2%, 2 × 10⁻⁻10 एवढा हा काय मिळतो आपल्याला C14. मग आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे मी काय सांगितलं, तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास फक्त कार्बनचंच नाही, कोणतेही एलिमेंट जर घेतलं तर ते कसं आपण काढतो ॲव्हरेज ॲटॉमिक मास, त्याचा असणारा ॲटॉमिक मास ऑफ देअर आयसोटोप्स. ओके, सम ऑफ देअर ॲटॉमिक मासेस अँड देअर अबंडन्स. ओके, याच्यावरून काय करतो आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास त्या ठिकाणी काढतो. याचं जर ॲव्हरेज ॲटॉमिक मास जर काढायचं झालं कार्बनचं, तर आपण कशा पद्धतीनं काढू शकतोय, तर इथं बघा, फ्रॉम फॉलोइंग डाटा, या डाट्यावरून काय करू आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढू. पहिला आयसोटोप्स कोणता आहे, C12. त्याचा असणारा ॲटॉमिक मास किती आहे कार्बन 12चं, 12 स्मॉल यू म्हणायचे. ओके, इंटू त्याचा असणारा अबंडन्स किती आहे 98.892. कितीला तेवढा आहे, फ्रॉम 100 आहे का नाही, 100% असं आपण कन्सिडर केलं. त्याच्या किती 98% काय आहे C12 आहे, प्लस C13 त्याचा असणारं ॲटॉमिक मास 13.00335 म्यू. ओके, इंटू त्याचा असणारं जे अबंडन्स आहे. ओके, अबंडन्स किती आहे 1.108 कितीला 100 प्लस C14 किती आहे
317 U इंटू त्याचा असणारा अबंडन्स किती आहे 2 × 10⁻⁻10 अपॉन 100 म्हणजे 100ला तो 2 आहे. ओके 2%. हे जे अबंडन्स आहे तो कशामध्ये पर्सेंटमध्ये. अशा पद्धतीने याचं जर कॅल्क्युलेशन केलं आणि याचं जर ॲव्हरेज जर आपण फाइंड आउट केलं तर ते किती येतं 12 + 011 U एवढं काय येतं त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन किती आलं 12.011 U युनिफाईड मास असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो. लक्षात आलं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कशा पद्धतीनं काढायचं. ओके एकदम खूप सोपी टर्म आहे पण ही सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. फक्त ॲटॉमिक मास नाही त्याचा असणारा अबंडन्स पर्सेंटेजमध्ये तो सुद्धा तुम्हाला माहिती असला पाहिजे आणि त्याच्यावरून आपण काय करतो त्याचं असणारं ॲव्हरेज ॲटॉमिक मास त्या ठिकाणी फाइंड आउट करतो. आता याच्यामध्ये लिहून देण्यासारखं काय एवढं नाही त्याच्यामुळे हे लिहून इथं काय मी तुम्हाला थेरॉटिकल पार्ट लिहिलेला नाही. तेवढीच जागा सोडा किंवा तुमच्या पुस्तकामध्ये आहे ते त्या ठिकाणी राईट डाऊन करून घ्यायचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके किंवा हे कसं ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढले हे पुस्तकामध्ये सुद्धा आहे. नसेल पुस्तक बघायची इच्छा तर याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी सुद्धा चालेल. आता याच्यानंतर आपल्याला पुढची टर्म पाहिजे आहे ते म्हणजे मॉलिक्युलर मास. ओके आता पुढची टर्म आपण बघूया. तर आता बघा आपल्याला पाहायचं आहे मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास म्हणजे नेमकं काय असतं तर मॉलिक्युलर मास ऑफ ए सबस्टन्स इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट विच कन्स्टिट्यूएट द मॉलिक्यूल. म्हणजेच थोडक्यात मॉलिक्युलर मास कसं काढतो किंवा मॉलिक्युलर मास म्हणजे नेमकं काय असतं तर मॉलिक्युलर मास म्हणजे जो सबस्टन्स आहे आपला किंवा पर्टिक्युलर जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलमध्ये असणारे जे ॲटम्स आहेत ओके किंवा जे एलिमेंट्स आहेत त्याचे असणारे जे ॲटम्स आहेत त्याचा असणारं जे ॲटॉमिक मास आहे त्याची असणारी बेरीज म्हणजेच मॉलिक्युलर मास असतं. मॉलिक्युलर मास इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट विच कन्स्टिट्यूएट दी मॉलिक्यूल. म्हणजे मॉलिक्यूल तयार होताना त्याच्यामध्ये जे एलिमेंट सहभागी आहेत त्या एलिमेंटचं ओके त्या एलिमेंटचे असणारे जे ॲटम्स आहेत त्या ॲटम्सचं असणारं जे ॲटॉमिक मासेस असतात त्याची असणारी बेरीज म्हणजेच मॉलिक्युलर मास ऑर मॉलिक्युलर मास ऑफ देअर पर्टिक्युलर मॉलिक्यूल. लक्षात येते मॉलिक्युलर मास म्हणजे मॉलिक्युलर मास इज द सम ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट प्रेझेंट इन दोज पर्टिक्युलर मॉलिक्यूल. दिस आर कॉल्ड मॉलिक्युलर मास. त्यालाच आपण काय म्हणतो मॉलिक्युलर मास असं म्हणतो. ओके लक्षात आलं. मॉलिक्युलर मास म्हणजे वेगळं असं काही सुद्धा नाही. एखादा आपला सबस्टन्स आहे किंवा एखादा मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलमध्ये असणारे जे पर्टिक्युलर एलिमेंट्स आहेत त्याचा असणारे जे ॲटम्स म्हणू आपण त्या ॲटमचे असणारे जे ॲटॉमिक मासेस आहेत त्यांची असणारी बेरीज म्हणजेच त्या पर्टिक्युलर मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर मास होय. मग ज्यावेळेस आता आपण मॉलिक्युलर मास फाइंड आउट करतोय बाळांनो ओके मॉलिक्युलर मास फाइंड आउट करतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा जर आपण 1 मोल ऑफ सबस्टन्स त्या ठिकाणी कन्सिडर केला त्याचं रिलेटिव्ह टू आपण कशाशी करतो कार्बन 12 ॲटम्स त्याच्या रिलेटेड आपण ते मास काय करतो सांगतो. हे तुम्हाला मी अगोदर मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहेच. रिलेटिव्ह काय केलेलं आहे आपण मॉनिटर कोणाला केला आहे कार्बन 12 केला आहे. ओके ते प्रमाण मांडले. ओके मग त्याच्या रिलेटिव्ह मास कन्सिडर करून आपण काय करतो त्या ॲटमचा असेल किंवा त्या मॉलिक्यूलचा असेल त्या ठिकाणी आपण ते मास सांगतो. मग जर मॉलिक्युलर मास जर फाइंड आउट करायचा असेल तर फॉर एक्झाम्पल आपण कार्बन डायऑक्साईडचं एक्झाम्पल बघू CO2. ओके CO2चं काय करायचं आहे आपल्याला मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायचं आहे मॉलिक्युलर मास. ओके कशाचं CO2चं. मग मॉलिक्युलर मास म्हणजे आपण काय सांगतोय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ देअर पर्टिक्युलर
ॲटम्स प्रेझेंट इन मॉलिक्यूल. मग कार्बन डायऑक्साईडमध्ये कोण कोण आहे? कार्बन आहे, ऑक्सिजन आहे. ओके, कार्बन आणि ऑक्सिजन. कार्बन किती आहे? एकच कार्बन आहे. एक कार्बन घेतला 1 इंटू पेंटू कार्बन. किती आहे कार्बनचा असणार? त्या ॲटमचा ॲटॉमिक मास 12. ओके, 12U प्लस काय म्हणतोय आपण? सम म्हणतोय का नाही? त्या मॉलिक्यूलमध्ये किंवा त्या सबस्टन्समध्ये असणारे एलिमेंट्स किंवा ॲटम्स त्याची असणारी सम. कोण आहे पुन्हा आणखी? ऑक्सिजन आहे. किती आहेत? 2 आहेत. 2 इंटू 2 असल्यामुळे काय केलं? 2. त्याचं असणारं ऑक्सिजनचं असणारं जे ॲटॉमिक मास आहे ते त्या ठिकाणी घ्यायचं आहे. किती आहे ते? 16. ओके, 2 इंटू 16 किती येतं ते? 16U. हे किती आलं? 12 प्लस 16 32 32. ओके, टोटल 44. कार्बन डायऑक्साईड किती आलं त्याचं? मॉलिक्युलर मास, टोटल मॉलिक्युलचं मास किती आलं? 44. युनिट काय देणार याला आता? यू. हे का नाही? काय केलेलं आहे आपण या ठिकाणी? मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. त्याचं युनिट काय येणार आहे? 44U. युनिफाईड मास. युनिफाईड मास या ठिकाणी काय केलं आपण? त्या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे, काढलेलं आहे. कशाचं? कार्बन डायऑक्साईड, CO2चं. मग CO2चं जर मॉलिक्युलर मास विचारलं तर किती सांगणार? 44U. आहे का नाही? 44U. ओके, 44. नाहीतर ग्रॅम, किलोग्रॅम, डझन असं सांगणार का? नाही, मॉलिक्युलर मास. आता काय चालू केलं आपण त्या ठिकाणी? युनिफाईड मास असं आपण त्या ठिकाणी म्हणतो, 44U. ओके, CO2. देन स्क्रीनशॉट घ्यायचा असला घ्या, मारा होत्या. त्याच्यानंतर आणखी एखाद्या याचं जरा अवघड याचं बघू आपण. फॉर एक्झाम्पल समजा C6H5Cl. ओके, C6H5Cl याचं जर आपल्याला घ्यायचं झालं का नाही? ते सोपं होतं म्हणणार. आता याचं कसं काढायचं सांगा, आहे का नाही? आता C6H5Clचं जर आपल्याला मॉलिक्युलर मास जर फाइंड आउट करायचं झालं तर तसंच, आहे का नाही? मॉलिक्युलर मास म्हणजे काय आहे? तर ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस जे त्या मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट आहेत त्याची असणारी सम, बेरीज म्हणजेच काय आहे? मॉलिक्युलर मास आहे. मग आता याचं मॉलिक्युलर मास काढायचं आहे आपल्याला. C6H5Cl काय काय याच्यामध्ये? कार्बन आहे, हायड्रोजन आहे, क्लोरीन आहे. ओके, मग या ठिकाणी कार्बन किती आहेत? कार्बन 6 इंटू कार्बनचा असणारं त्या ठिकाणी जे हे ॲटॉमिक मास. ओके, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ते किती आहे? 12 आहे का नाही? सारखा कार्बन आता आपण बघतोय त्याच्यामुळं कार्बनचं तुम्हाला माहिती झालं आहे. प्लस हायड्रोजन किती आहेत? 5 आहेत. 5 इंटू हायड्रोजनचं सर्वांना माहीत असेल किती आहे हायड्रोजनचं? हायड्रोजनचं असणारं जे ॲटॉमिक मास किंवा ॲव्हरेज ॲटॉमिक मास असं आपण म्हणतो ते किती आहे? 1. हे का नाही? क्लोरीन जरा आता कधी कधी तर क्लोरीन आपल्याला माहिती असतो, आहे का नाही? त्याच्यामुळे क्लोरीनचं बऱ्याच जणांना माहिती नसेल. तर क्लोरीनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे 35.5. आता इथं प्रत्येक वेळेस यू लिहित नाही. ओके, 5 झालं. मग करायची सम. 12 72 72 + 5 + 35.5. ओके, आणि याची जर सम तुम्ही केली तर ती किती येते? 112 + 5 112.5 U. युनिफाईड मास कशाचं? C6H5Cl. अशा पद्धतीनं आपण काय करतो? मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी फाइंड आउट आपण करतो. लक्षात आलं? मॉलिक्युलर मास म्हणजे काय असतं? सम असते. कशाची सम असते? तर त्या मॉलिक्युलमध्ये किंवा त्या सबस्टन्समध्ये जे एलिमेंट प्रेझेंट आहेत त्याचे असणारे जे ॲटम्स आहेत त्याचं असणारं जे ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे त्याची असणारी बेरीज म्हणजेच त्या मॉलिक्युलचं असणारं मॉलिक्युलर मास असतं. ओके, आणि ते कशाच्या रेपर असतं? रिलेटिव्ह मास C12 ॲटमच्या. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? स्क्रीनशॉट याचा वाटल्यास घ्या तुम्ही. ओके, 2 एक्झाम्पल्स या ठिकाणी बस मॉलिक्युलर मास कसं फाइंड आउट करायचं ते या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे.
नेक्स्ट आता आपण बघणार आहोत त्या ठिकाणी फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास म्हणजे काय, स्क्रीनशॉट घ्या. तर आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचं आहे बाळांनो, फॉर्म्युला मास. ओके, जसं आपण मॉलिक्युलर मास पाहिले तशा पद्धतीचंच फॉर्म्युला मास आहे. ओके, तुम्ही म्हणणार आता काय गरज आहे ते, अगोदर फॉर्म्युला मास म्हणजे काय हे आपण बघूया आणि मग नंतर सांगतो ॲक्च्युली फॉर्म्युला मास का बघायचं किंवा फॉर्म्युला मास म्हणजे काय. तर फॉर्म्युला मास म्हणजे काय असतं, तर दी फॉर्म्युला मास ऑफ ए सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम प्रेझेंट इन फॉर्म्युला. फॉर्म्युल्यामध्ये जे ॲटम्स आहेत त्या ॲटमचं असणारं जे ॲटॉमिक मास आहे त्यांची असणारी बेरीज म्हणजे त्या सबस्टन्सचा फॉर्म्युला मास होय. ओके, फॉर्म्युलामध्ये म्हणतोय बघा, सबस्टन्सचा असणारा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये असणारे जे ॲटम्स आहेत त्या ॲटमचं असणारं जे ॲटॉमिक मास आहे त्यांची असणारी बेरीज त्यालाच आपण काय म्हणतो, फॉर्म्युला मास असं म्हणतो. ओके, फॉर्म्युला मास म्हणजे काय, इट इज द फॉर्म्युला मास ऑफ ए सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम present in formula, those are called formula mass. तुम्ही म्हणणार मग मॉलिक्युलर मास म्हणजे पण असंच आहे की, आहे का नाही, मॉलिक्युलमध्ये असणारे जे एलिमेंट आहेत त्याचे असणारे जे ॲटम्स आहेत त्याचा असणारं ॲटॉमिक मासेसची बेरीज म्हणजे आपण काय म्हणतो, मॉलिक्युलर मास. मग पुन्हा फॉर्म्युला मास म्हणजे फॉर्म्युला लिहितोच की, आहे का नाही मॉलिक्युलचा. पण बाळांनो काही कंपाऊंड्स किंवा सबस्टन्स असे आहेत की ज्याच्यामध्ये कॅटायन आणि ॲनायन असं त्या ठिकाणी आहे का नाही. मग जर तुम्ही NaCl जर पाहिला, NaCl सोडियम क्लोराईड, हा NaCl कसा असतो, Na+ आणि Cl- अशा पद्धतीनं हा सोडियम क्लोराईड असतो. आणि सोडियम क्लोराईडचं जर तुम्ही 3 डायमेन्शनल जर स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्यामध्ये 1 सोडियम सराउंडेड बाय 6 क्लोरीन. ओके, अशा पद्धतीनं तो NaCl त्या ठिकाणी असतो. पण आपण रिप्रेझेंट करताना काय म्हणतो, NaCl एवढंच लिहितो आहे का नाही, म्हणजे फॉर्म्युलामध्ये त्याचं काय करतो आपण, NaCl एवढंच लिहितो, कॅटायन आणि ॲनायन, बरोबर आहे. आणि मग त्याच्यावरून आपण काय करतो, त्याचं असणारं जे फॉर्म्युला मास आहे ते फॉर्म्युला मास त्या ठिकाणी फाइंड आउट करतो. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर जे फॉर्म्युला मास आहे आयोनिक कंपाऊंडचं किंवा जे आयोनिक सबस्टन्स आहेत त्याचं असणारं जे मास आपण फाइंड आउट करतोय त्या क्वांटिटीलाच आपण काय म्हणतोय, फॉर्म्युला मास असं आपण या ठिकाणी म्हणतोय. मग याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, याच्यामध्ये जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये असणारे जे ॲटम्स आहेत त्या ॲटमचं असणारं ॲटॉमिक मास यांची बेरीज करायची आणि ती जेवढी बेरीज येईल ती म्हणजे काय असतंय, फॉर्म्युला मास ऑफ दॅट सबस्टन्स. मग आता जर NaClचं जर पाहायचं झालं, सोडियमचं जर ॲटॉमिक मास तुम्हाला विचारत असते किती असतं, सोडियमचं ॲटॉमिक मास 23. प्रत्येक वेळेस तुम्ही यू लिहिलं नाही लिहिलं चालतंय. ओके, त्याच्यानंतर Cl, आता याच्या अगोदर सांगितलं होतं Clचा असणाऱ्या ज्या ॲटमचं या ॲटॉमिक मास किती आहे, 35.5 35.5 यू. याची जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज किती येते, 58.5 58.5 एवढी त्याची काय येते बेरीज, सम येते. हे झालं फॉर्म्युला मास ऑफ NaCl. इन शॉर्ट, फॉर्म्युलामध्ये सबस्टन्सचा असणारा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत त्या ॲटमच्या ॲटॉमिक मासेची बेरीज करायची आणि ती जेवढी बेरीज येईल ती म्हणजे काय झाला तुमचा फॉर्म्युला मास. ओके, एकदम सोप्या आणि सुटसुटीत अशा टर्म आहेत. आता तुम्हाला काय काय पाहिलं आपण, फॉर्म्युला मास पाहिले, मॉलिक्युलर मास पाहिले, ॲव्हरेज ॲटॉमिक मास, या 3 टर्म आपण पाहिलेत. याच्यावरचे असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. याच्यानंतर एक इम्पॉर्टंट जे थोडेसे फॉर्म्युले आहेत ते उद्या मी नोट डाऊन करून देतो, ते नोट डाऊन करून घ्यायचे आणि मग काय करायचं आपण याच्यावरचे असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत. एकदम सोप्या अशा टर्म आहेत पण याच्यावरती सुद्धा JEE असेल, नीट असेल, CET असेल त्याला क्वेश्चन विचारले जातात. ओके, याचे असणारे प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. त्याचबरोबर आता याच्या पुढे एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे मोल कन्सेप्ट म्हणून. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे मोल म्हणजे काय, त्याच्यानंतर मोलार मास हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. ओके, इथपर्यंत काय अडचण असेल तर कमेंट करा. अडचण काय नसणार आहे, एकदम सोप्या टर्म आहेत त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आता ऑनलाईन असल्यामुळं
आपण एक एकच एक्झाम्पल बघतोय. जर रेग्युलर क्लास चालू असता तर एका एक्झाम्पलवर आपलं भागत नाही. असे तुम्हाला वेगवेगळे एक 5 ते 7 त्या ठिकाणी एक्झाम्पल्स आपण पाहिले असते. ओके, पण तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची. लास्टला टॉपिक्स झाल्यानंतर मी सांगतोय काय काय करायचं ते. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आता आपण प्रॉब्लेम्स बघू. थँक्यू.